गाईज आता आम्ही परत लाईट लावलेल्या सेकंड ब्लॉगमध्ये बघितलेलं तुम्ही की आम्ही लाईट नाही लावले. पूर्ण मस्त लाईट लावून ठेवलेले. तिकडं पण आहे बघा, तो तिकडे इकडे इकडचे ना एक स्पेशल स्विच आहे, कारण की इकडे ना तर ते आलं ना तर लाईट लावूनच ठेवत राहते. हाय लाईट, पण ते स्विच आहे तिथं ना बटन्स आहे, एक्स्ट्रा बटन्स आहे तिकडं. ते ऑन करायला लागतं तेव्हाच हे जातं. ते आता हाय ऑन, ते ऑन आहे पण आम्ही काय लावले नाही आता. जर ती बटन वरती चढून बंद करायला लागतं म्हणून तर स्कूल होता. ओय तनी चल आता बघा गाईज आता काय काम नाही तसं नाही. ए उचल रे जरा कर एवढ्या दिवसात नाही आलाय, कर जरा. बघा डंबल जरा, तो डंबल्स नाही तू वाकडं होतं त्याच्या बरोबर. चल दोघी आता. अरे आपटू नको ना येड्या, तसे नाही, नीट कर. हे बच्चा का अजून काय शिकले, बच्चे की चाललंय नीट तरी कर. बस लाईट्सचा म्हणजे एकदम भारी वाटतंय. ए बॉल आहे का तुझ्याकडे? इथे एक बॅट पण आहे का माझी जुनीवाली, हे आहे का बॉल? माझ्याकडे नाही. असेल ना नाही. अरे आहे बघ, असेल तर. मी हॉस्टेलला येऊन गेले आणि ते तिकडे फुटून गेले. फुटलं नाही, जप्तीला गेला. तर बॉल कुठून आणायचा? आम्ही कॅच खेळत होते ना, मग बघ ना घरी जा बघून बॉल आहे का. एक पण बॉल नाही. अरे बघून तरी बॉल असला असतं तर मी लगेच खेळायला आणलं असतं ना. काय बॉल नाही ना, मस्त इथे खेळलो असतो, मजा आली असते. यो ही काय करणार आहे? मस्त हवा लागते इकडे. हा बघत उस दिन का याद करो. सो गाईज आता बघा, ते मला दाखवत होतो ते बघा परत. तिकडचे आम्हाला लावायला लागतील. हे परत आवरायचं होतं. हे तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं नाही की हे काय. हे तुम्हाला माहिती असेल, लहानपणी ही बघा किती पडलंय. काय फालतूगिरी करते काय माहिती. सो आता हा पुशअप्स काढून दाखव रे. हे बघ आहे पुशअप्स. अरे पुशअप्स डायरेक्ट काढणं कसं ते घेतोय. 1 2 नीट पण एकच चांगला काढला, तो पण हे केलं. अरे पायात अडके कोणाच्या. गाईज ही नडी आम्ही अशीच घेतलेली होती, पण ती पण आता काय काम नाही, ते लागेल. फेकायची नाही गाईज, नंतर लागली. तर आरसा पण ठेवलाय असाच. हा स्विच आम्ही आता नवीन बसवलेला आहे. असाच एक PC सेटअप करायचा होता, म्हणजे नॉर्मल होता. याच्याकडे लॅपटॉप पण आहे तनिषकडे, तर तो असाच आम्ही केलेला होता. कारण की इथं ना आम्ही बोर्ड आहे ना पूर्ण, तर इथं आम्ही काहीतरी बनवायचा विचार केलेला होता. बनवायला सगळं आणलेलं पण होतं आम्ही, फर्स्ट ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. पण मग नंतर मग विचार केला की परत मग नंतर ओरडतील पॅरेंट्स, म्हणून नाही करत. घरी आहे PC आहे घरी, याच्याकडे लॅपटॉप आहे. लॅपटॉप काय बघतोय? या बिल्डिंगचंच बिल्डिंग आहे. सगळी जागा गेली. तर झाडं पण तोडताय लोक. झाडं तोडणं चुकीचं आहे, पण तरी तोडताय लोक. असं वाटतं की राग देव त्यांना शिक्षा देईल ना. देव बराबर बोलला, देव त्यांना शिक्षा देऊ शकते. मागे तर मोठ्या बिल्डिंग आहे बघा, ते बघा ते तिकडं. हे पण आता स्कूलची आता कोणाला माहित नाही केवढ्या माळ्याची बनते, मोठी बनताय. सगळे बोलते ही पण आहे ना त्या बिल्डिंग सारखीच खूप मोठी आहे. ऐका लोक, हे बघ काय झाडं तोडायचं चुकीचं असतं. झाडं नाही, यांच्यामुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतं. नाही तर झाडं जर तोडले तर आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळणार? हा हे बघ, लहान
झाडांना पण तोडायचं नाही. हा, छोट्या छोट्यांना पण नाही तोडायचं. आणि तेच तर मग मोठे होता, मग आपल्याला ऑक्सिजन देतात. आता किती मोठा झाड आहे. हा, तर झाडं पाहिजे पण एकदमच असं जास्त पण नाही, कारण की आता मागे माहिती का, जेव्हा ही बिल्डिंग जेव्हा बनत नव्हती ना, तेव्हा इथं साप निघायचे, खूप साप निघायचे. मग आम्हाला खाली खेळायला लागतं, तेव्हा आम्ही खाली पण नाही खेळू शकत होते. हे आमचं टेरेस आहे, आता आम्ही खाली पण नाही. आपण आता जाऊ शकता, कारण की आता साप नाही आमच्या इथं. साप गेले सगळे ते जसे त्यांनी ते जंगलच हे करून टाकले, मग गेले ते पडाले सगळे. नाही तर मग आधी खूप डेंजर होत होतं. चल बघा, येणे उड्या मारल्या. हा हा, नको गॅस, जरी तो उडी मारली लगेच खालचे बोलता उड्या मारता. बिल्डिंग आहे ना म्हणून. मस्त ना अरे छोटू हवा. तो बघा तो चांगलं आहे. मस्त आहे झाड जास्त चांगलं असते. काय हा आपला थर्ड व्लॉग आहे, तर याच्यामध्ये सेकंड आहे हा माझा. थर्ड बनवायचा, तिच्यामध्ये बॅडमिंटन काढूया. देवासोबत चुकीत करायचंच नाही. हा देव गाय आता थर्डला आहे, पण जर तुम्ही बघशाल ना, हा लहानपणीपासून ना एकटा राहायला शिकलेला आहे. म्हणजे आताचे कसे, म्हणजे लहान पोरं काय करतात, मम्मी पप्पा पाहिजेच पाहिजे. आता मम्मी पप्पांना कुठे बाहेर जायचं असलं त्यांच्या, तर मम्मी पप्पा पाहिजे. तर हा एकदम लहानपणीपासून एकटा राहत आलाय, म्हणून यामध्ये गेला तर काय पडत नाही. पण आठवण येते, कधी कधी रडतो तो, इकडची आठवण येते त्याला म्हणून. पण मग तो एकटा लहानपणीपासून एकटा राहतो तो दिवसभर. त्याची दीदी असायची, कारण की हॉस्टेलला तो आता 2 वर्ष आधी गेलाय. त्याचा भाऊ पण 2 वर्ष आधीपासून, 3 वर्ष आधीपासून गेला. मला हॉस्टेलला का टाकलं की मी जेव्हा ट्युशनला जातो ना, मला होतं ना, मला काय जो की माझ्यासोबत असं होता की मी त्या ना ट्युशनला पण लेट जायचा, आणि वरतून याचे म्हणजे स्कूल होती इकडं, सगळं सोडलं, मग हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं. खायचं प्यायचं सगळं तिकडंच, म्हणजे स्कूल पण. स्कूलला कधी सुट्टी असते रे? स्कूलला तर डिसेंबर एक्झाम संपली तेव्हा सुट्टी आहे. एक्झाम संपल्यावरच. आणि हा संडेला काय करता? संडेला आम्ही हे रूम साफ करतो. ओके. रूम साफ तुमची स्वतःची? हां. आणि काय टीव्ही बीव्ही काहीच नाही? त्याच्यानं टीव्ही पण नाही भेटत काय खायला? काही स्पेशल? नाही. अरे नॉनव्हेज नाही. नाही बाई, काहीच नाही. गुलाबजामुन काही वेगळं, रसगुल्ला त्याच काहीच नाही. आपलं बघा. आणि आपण इथं राहता घरी, आपल्याला मस्त जेव्हा वाटलं तेव्हा काही पण. यांना तर बिचारा संडेला पण साफसफाई असते. म्हणजे एनी भाई हॉस्टेल असं नाही, संडेला कमीत कमी संडेला तरी टीव्ही बीव्ही द्यायला पाहिजे ना. मला पहिल्यांदा जिलेबी भेटली. फर्स्ट टाइम जिलेबी भेटली. वा, राईसचं किती भारी वाटतंय बघा तुम्हीच. मस्त वाटतंय ना? कमेंटमध्ये सांगा मस्त आहे की घाण आहे. मस्त आहे रे, सनराईसला भारी वाटतं. तुम्हाला माहिती आम्हाला खोटं हां, तुम्ही सबस्क्राईब नाही करत, आम्हाला माहिती आहे. जर वाटेल तर करून टाका, नाही तर नकोच करा. मस्त आहे. आता थर्ड व्लॉगमध्ये आपण आता बॅडमिंटन खेळूया. मला इकडे टेन्शन आहे हॉस्टेलला जायला. त्याला हॉस्टेलला जायचं आहे, त्याचं टेन्शन पडलं. नाही जायचं आहे त्याला, आठवण येते ना म्हणून. पण तसे तर मी पुढच्या वर्षी हॉस्टेल सोडून जाणारच आहे. सोडणार आहे असं बोलतो, पण काय माहिती याच्या मम्मी पप्पांवर येते, सोडतील की नाही. मला सोडतील. चला आजचा व्लॉग इथंच एंड करूया आपण, कारण की आता बॅडमिंटन खेळायचं आहे. दुसरा व्लॉग बनवायचा, तिसरा जेव्हा टाइम मिळतो आम्ही व्लॉगच बनवतो. आम्ही खेळतच नाही आहे का, आता न्यू चॅनल आहे ना. आम्हाला वाटतं तुम्ही सपोर्ट करणार. आमचं हे बघ हार्ड जोडतोय. नाही रे नाही, जर आम्ही एवढे हे करतो, टाइम तुमच्यासाठी काढताय, आम्हाला तुम्ही करायला पाहिजे सबस्क्राईब, पण तुम्ही करत नाही आहे. करून द्या. एकच तर क्लिक करायचं आहे, आणि त्या लाईकच्या बटनला पण ठोका. शेअर वाटलंच तर शेअर नको करा, पण सबस्क्राईब तरी करा. जे पण बघतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. वाटलंच तर जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही खरं मध्ये मेहनत करतो, लाईक केलं तर ठीक आहे. जे सबस्क्राईब करतील त्यांना म्हणजे ते एकदम चांगल्या मनाचे असतील. लाईक नाही केलं तर ठीक आहे. लाईक नाही, पण सबस्क्राईब तर करा पहिले. नाही रे, लाईक पण ठीक आहे, लाईक पण तुमच्यावर येते तेवढं काय, पण सबस्क्राईब करा ना. जे पण करते ते चांगल्या मनाचेच असतील, मनापासून, आणि मस्त मनापासून करा. शेअर करा वाटलं भगवानजी का नाम. आणि
बाकी बस एवढंच. देवाचं नाव घेऊन सांगणार. तुम्ही फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. म्हणजे कसं? देवाचं नाव घेऊन. नाही केलं ना, अच्छा, म्हणजे कमेंट वरती व्हिडिओ एंड करताना देवाचं नाव घ्यायचं. तर आता आपण एक नवीन हे घेऊया, म्हणजे व्हिडिओ एंड करताना आपण हे करूया. हा, जय श्रीराम. मग बोलून व्लॉग एंड करूया. बाय, टेक केअर, जय श्रीराम, बाय.